सध्या सगळ्यात जास्त लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, स्मार्ट टीव्ही ह्याचा सर्रास वापर सगळीकडे केला जातो. म्हणजे काय, माझा बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये मी मोबाईल तरी वापरतोच, त्याचबरोबर लॅपटॉप, डेस्कटॉप वापरतो, त्याचबरोबर आणि स्मार्ट टीव्ही पण वापरतो. ह्या सगळ्या डिव्हाइसेसचा एवढा वापर व्हायला लागला आहे की त्याची एक सवय झालेली आहे. आता ह्या सवयीचा म्हणजे एडिक्शनचा चांगला आणि वाईट परिणाम हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, हा आपल्यासाठी झाला, आपण बिझनेस करतोय किंवा आपण काहीतरी एज्युकेशन ट्रेनिंग घेतोय देतोय ह्यासाठी झाला. तर ह्याचाच परिणाम लहान मुलावरती किंवा जे शिकतात किंवा एज्युकेशन घेतात ह्यांच्यासाठी पण चांगला वाईट होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं, ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपण वेगळे सोशल मीडिया वापरतोय, वेगळ्या वेबसाईट्स वापरतोय, वेगळे एंटरटेनमेंटसाठीचे चॅनल्स वापरतोय किंवा इतर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना नकळत बऱ्याचशा गोष्टी आपण चुकीच्या किंवा आपल्या लक्षात न येता करत असतो. कारण आता समजा मला एखादं ॲप्लिकेशन पाहिजे, तर ते ॲप्लिकेशन कितपत रिलायबल आहे, रितसर आहे आणि ते प्ले स्टोअरला अवेलेबल आहे का हे बघूनच मला डाउनलोड किंवा इन्स्टॉल करावं लागतं. एखादं सॉफ्टवेअर आहे ते पायरेटेड आहे की लायसन्स आहे हे बघूनच मला इन्स्टॉल किंवा घ्यावं लागतं. तर अशा वेगळ्या प्रकारच्या वेबसाईट वरती वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत, कोर्स आहेत, हे सगळे एवढे फ्री आहेत की आपण ह्या गोष्टीचा कधी विचारच करत नाही की हे सगळे कोर्स, ॲप्लिकेशन किंवा डेटा, व्हिडिओज हे सगळे आपल्याला फ्री का देतात. हे फ्री देत असताना त्यांचा इन्कम सोर्स काय आहे आणि कोणताही इन्कम सोर्स नसताना ते आपल्याला एवढा डेटा, एवढ्या वेगळ्या गोष्टी फ्री देत असतात. आणि ते फ्री देत असताना नकळत आपल्याकडून काय होतं आहे की कोणतीही ॲप्लिकेशन किंवा कोणत्याही वेबसाईटवरती असणारं सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करत असताना तिथं आपलं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर किंवा इतर डिटेल्स पण आपण प्रोव्हाइड करत असतो. हाच डेटा म्हणजे त्यांचा इन्कम सोर्स आहे. म्हणजे काय, ह्या डेटाचा ते चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन करू शकतात किंवा मिसयूज पण करू शकतात. मिसयूज काय होऊ शकतो, तर थोडक्यात आपण एका गोष्टीचा विचार करूया की बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियावरती वेगळ्या प्रकारच्या ॲड बघत असतो. ह्या ॲड बघत असताना आपण त्या ॲडला बळी पडतो किंवा असं असं काहीतरी मिळतं आहे, काहीतरी स्कीम आहे, घेतो आणि काहीतरी फ्रॉड होतो. म्हणजे फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचा आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हा एक सोशल मीडियावरून केला जाणारा ॲडव्हर्टाइजमेंटचा फ्रॉडच आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला डायरेक्ट कॉल येतो की तुमच्या मोबाईलवरती OTP आला आहे किंवा ईमेलवरती अलर्ट आला आहे, तो आम्हाला OTP किंवा पासवर्ड द्या. आपण इझिली देतो, पण आपण हा विचार करत नाही की आपण OTPसाठी कुणाला अप्लाय पण केलं नाही किंवा आपण कुठलं ट्रान्झॅक्शन पण करत नाही आणि डायरेक्ट कोणतरी विचारतं आहे. हा पण एक प्रकारचा फ्रॉडच आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला कॉल फॉरवर्ड होतात, त्यामधून पण एखादा मोठा फ्रॉड होऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या बिझनेस पर्पजसाठी किंवा ट्रेनिंग पर्पजसाठी आपला लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल शेअरिंग करत असतो आहे किंवा त्याची स्क्रीन शेअर करत असतो आहे. ह्या स्क्रीन शेअरचा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन घेतो, जे कुठल्याही प्रकारचं लायसन न घेता किंवा पायरेटेड ॲप्लिकेशन वापरत असतो, त्याच्या थ्रू पण फ्रॉड होऊ शकतो. त्यानंतर आपल्या ब्राउझरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येतात, त्या लिंकला क्लिक करतो किंवा काहीतरी आपल्याला लॉटरी लागल्या किंवा काहीतरी एक गिफ्ट आलं आहे किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फसव्या लिंक्स येतात आणि त्याला आपण सहज क्लिक करतो आणि त्यामधून एखाद्या गोष्टीचा फ्रॉड होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीतून फ्रॉड होईल असं नाही आहे, पण त्या लिंकला क्लिक केल्यानंतर, त्या गोष्टीला क्लिक केल्यानंतर तिथं बऱ्याचशा गोष्टी असतात. ते विचारतं, बऱ्याचशा टर्म्स कंडिशन असतात, त्याला ॲक्सेप्ट करणार का, आपण येस ॲक्सेप्ट करतो. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात की तुमच्या PC, मोबाईल किंवा डेस्कटॉप ॲक्सेस करण्याची आपण फुल परमिशन देत असतो. तुमचा मोबाईलमध्ये जो असणारा डेटाबेस किंवा मोबाईलमध्ये जे असणारा जे काही फाईल्स किंवा फोल्डर्स आपण इझिली शेअरिंग करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी, त्याच्या माईक ॲक्सेस करण्यासाठी, कॅमेरा ॲक्सेस करण्यासाठी इझिली आपण परमिशन देत असतो. तर याच्यामधून पण फ्रॉड होण्याचे चान्सेस भरपूर आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो आहे, सध्या सगळ्यात मोठा गोष्टी व्हायला लागलीत म्हणजे आपण सेकंड हँड लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल घेत असतो. ह्या सेकंड हँड लॅपटॉप, डेस्कटॉपमधून ज्या हार्ड डिस्क येतात किंवा आपण एखादा आपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप विकला तर त्यामध्ये जो डेटा असतो आहे, तो डेटा आपण वाटतं की आपण फॉर्मॅट केला आहे, तो कोण काढू शकत नाही किंवा बघू शकत नाही. पण हा फॉर्मॅट केलेला पण डेटा रिकवर होऊन त्याच्यामधून पण फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत.
आत्ता आपण बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुप किंवा इतर ग्रुपमध्ये येतात की XYZ ॲप्लिकेशन रजिस्टर करा, रन करा आणि रिचार्ज मिळवा, हे पैसे मिळवा, कुठली तरी स्कीम आल्या हे पैसे मिळवा, ह्याच्यामधून पण फ्रॉड होऊ शकतात. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली वाटतात आणि आपल्याला वाटते आत्तापर्यंत मी एवढं काय करतो की माझ्या बाबतीत कोणता फ्रॉड झालेला नाही, मग आत्ता कसं होऊ शकेल. पण तुमचा 99% डेटा ह्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशन, वेबसाईट किंवा इतर गेमिंगशी रिलेटेड तुम्ही जर काय ॲक्सेस केला असेल किंवा इतर कुठल्या ॲप्लिकेशनशी रिलेटेड काहीतरी तुमचं फॉर्म भरला असेल तर त्याच्यामधून तुमचा महत्त्वाचा डेटा ऑलरेडी शेअरिंग झालेला आहे. तर याच्यापासून सुटका किंवा याच्यापासून आपण काय सिक्युरिटी म्हणून काय करू शकतो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्याही गोष्टीला रजिस्टर करू नका आणि असं कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका जे प्ले स्टोअरमध्ये नाही आहे. कारण प्ले स्टोअरमध्ये नसणाऱ्या किंवा रजिस्टर्ड नसणाऱ्या किंवा ॲथॉराईज नसणाऱ्या गोष्टीला आपण जर डेटा दिला आणि शेअर केला तर अशा पद्धतीचं आपल्या बाबतीत फ्रॉड होण्याचे चान्सेस आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रॉड होऊ नये म्हणून सध्या क्विकहिलनं एक antifraud.ai नावाचं ॲप्लिकेशन आणलेलं आहे जे अँड्रॉइड, iOS आणि विंडोज ह्या तिन्ही OSला सुटेबल आहे. म्हणजे मोस्ट फेवराईट अँटीव्हायरस कंपनी क्विकहिल ह्या कंपनीचं ते ॲप्लिकेशन आहे antifraud.ai. आणि ज्या आपण आत्ता वेगळ्या फ्रॉडशी रिलेटेड चर्चा केली किंवा ज्या फ्रॉडशी रिलेटेड डिस्कशन केलं ते सगळे फ्रॉड किंवा त्या सगळ्या फ्रॉडशी रिलेटेड सिक्युरिटी मिळण्याचे आपल्याला त्यात 99% चान्सेस आहेत. आणि हे जर ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं तर आपला PC सिक्युअर राहील, याची श्युअरिटी आहे. पण ते काय करणार आहे, आपल्याला अलर्ट करणार आहे आणि अलर्ट केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे डिसिजन किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी करायच्या त्या आपल्या हातात आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे ॲप्लिकेशन आहे antifraud.ai. हे क्विकहिलचं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, सॉफ्टवेअर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलला इन्स्टॉल करू शकता, तुमच्या iOSला इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या अँड्रॉइड, विंडोजच्या सिस्टीमला पण इन्स्टॉल करू शकता. तर हे अशा प्रकारचं जे डिव्हाइस आहे याच्यामध्ये रिस्क प्रोफाईल आहे, फ्रॉड कॉल अलर्ट आहे, त्यानंतर बँकिंग फ्रॉड अलर्ट पण आहे, त्यानंतर स्कॅम लिंक प्रोटेक्शन पण आहे, फ्रॉड ॲप्लिकेशन डिटेक्टर आहे. म्हणजे एखादं फ्रॉड ॲप्लिकेशन जर इन्स्टॉल केलं गेलं किंवा असेल तर ते डिटेक्ट पण करत आहे. त्यानंतर डार्क वेब मॉनिटरिंग, त्यानंतर स्क्रीन शेअर अलर्ट पण आहे. त्यानंतर जसं मगाशी बोललो त्या पद्धतीने कॉल फॉरवर्डिंग अलर्ट, फ्रॉड प्रोटेक्शन बडी, ह्या एवढ्या सगळ्या फीचर्स आहेत. या एवढ्या सगळ्या फीचर्सचा आपल्याला 80% 90% जर युटिलायझेशन झालं तरी पण आपल्या बाबतीत एखादा मोठा होणारा फ्रॉड थांबू शकतो अशा ह्या क्विकहिलच्या antifraud.ai ॲप्लिकेशनमुळं. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला तुमचा डेटा, तुम्हाला तुमचा महत्त्वाचा डेटा म्हणजे तुम्ही जे तुमच्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईलमध्ये सिक्युअर आणि सेफ ठेवायचं असेल तर अशा प्रकारचं ट्रस्टेड ॲप्लिकेशन हे आपल्या मोबाईलमध्ये पाहिजे.